मेरे प्यारे विद्यार्थियों, मैं रामकृष्ण के दक्षिण कन्नड़ जिले के सुलिया गवर्नमेंट फर्स्ट एड कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर के रूप में काम कर रहा हूं। मंगलूर विश्वविद्यालय के सीबीसीएस पाठ्यक्रम के अनुसार फर्स्ट ईयर बीबीए विद्यार्थियों के लिए रखी हुई काव्य सुरभि नामक पद्य संग्रह में एक कविता जो बिहारी से संबंधित है, बिहारी के दोहे, उसे आज मैं पढ़ाना चाहता हूं। आपको पता होगा, बिहारी हिंदी साहित्य के तीसरे काल के कवि है। पहला है आदिकाल, दूसरा काल है भक्ति काल और तीसरा रीति काल। रीति काल में भी रीति सिद्ध कवि के रूप में वे जाने जाते हैं। बिहारी के 700 दोहे श्रृंगार, रीति, नीति, भक्ति से संबंधित है और इन दोहों में जो संदेश हमें मिलता है यह आज के लिए भी प्रस्तुत है। आज मैं उनसे संबंधित उनके द्वारा लिखित कुछ दोहों को पढ़ाना चाहता हूं। बिहारी लाल के दोहे। पहला दोहा जो इस प्रकार है। मेरी भव बाधा हरो, राधा नागरी सोई, वातन की झाई परई, श्याम हरित दुति होय। यहाँ इस दोहे में एक भक्त कृष्ण से प्रार्थना नहीं कर रहा है, कृष्ण की प्रेमिका राधा से प्रार्थना कर रहा है। वह भक्त प्रार्थना करता है कि हे राधे, तू मेरी भव बाधा, इस प्रापंचिक जो बाधाएं है उसे दूर करो। राधा नागरी सोई, क्योंकि तुम नागरी हो, नगर में रहने वाली हो। इसका औरे करते हैं, तुम चतुर स्त्री हो, तुम मेरी बाधाओं को, मेरे कष्टों को दूर कर सकती हो, इसलिए तुम मेरी बाधाएं हरना दूर करो। वातन की, क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि तुम्हारे लिए यह मुमकिन है, तुम मेरी बाधाएं हर सकती हो, क्योंकि वातन की झाई परे, तुम्हारे शरीर, तन का मतलब शरीर की झाई, जो झलक पड़ते ही, किस पर? कृष्ण पर। झाई परे पड़ते ही श्याम, जो कृष्ण श्याम रंग वाले हैं, काले रंग वाले हैं, हरित दुति होय, हरे बन जाते हैं। हरे बनने का मतलब है उनमें एक प्रकार की खुशी देखने को मिलती है। तुम्हारी एक झलक से अगर कृष्ण भी हरे भरे बन जाते हैं तो क्या तुम मेरे कष्ट दूर नहीं कर सकती? ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅಂದ್ರೆ, ಆ ರಾಧೆ ಕೃಷ್ಣನನ್ನೇ ಖುಷಿ ಪಡಿಸ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ, ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಸಂತೋಷವಾಗುವ ರೀತಿ ಅವಳ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕೃಷ್ಣನೇ ಅಷ್ಟು ಸಂತೋಷಗೊಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ, ಆಕೆ ನನ್ನ ಕಷ್ಟಗಳನ್ನ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ದೂರ ಮಾಡೋ ಶಕ್ತಿ ಆಕೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಈ ದೋಹೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಈಗ ಎರಡನೇ ದೋಹೆ, ದೂಸರಾ ದೋಹ। ಸೋಹತ್ ಓಢೆ ಪೀತ್ ಪಟ್, श्याम सलोने गात, मनो नीलमणि शैल पर, आतप परियो प्रभात। सोहत ओढ़े, यहाँ गोपियां कृष्ण की रूप सौंदर्य का वर्णन करते हैं। कृष्ण ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದ್ದ उसके सौंदर्य का वर्णन करते हैं, कर रही है। देखिए, सोहत ओढ़े, कृष्ण ने पीत पट, पीले वस्त्र पहने हैं। कृष्ण के कपड़े किस रंग के हैं? पीले रंग के हैं। सोहत ओढ़े, उसे पहनकर वे बहुत सुंदर दिख रहे हैं। ओढ़ना, पहनना, पहनकर बहुत सुंदर दिख रहे हैं। श्याम सलोने गात, वे वस्त्र कृष्ण के शरीर पर, गात का मतलब शरीर, कृष्ण के शरीर पर वे पीले वस्त्र बहुत सुंदर दिख रहे हैं। मानो, उसके लिए एक तुलना दे रही है गोपियां, मानो जैसे ಹೇಗೆಂದ್ರೆ, ಕೃಷ್ಣನ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಆ ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಮಾನೋ ಅಂದ್ರೆ ಹೋಲಿಕೆ ನೋಡಿ, ಮಾನೋ ನೀಲಮಣಿ ಶೈಲ ಪರ್, ನೀಲಮಣಿ
शैल पर्वत पर। आतप पर्यो प्रभात, सुबह की सूर्य की किरणें पड़ने पर जिस प्रकार वह पर्वत या नीलमणि पर्वत शैल चमकती है, वैसे ही कृष्ण के शरीर पर वे वस्त्र, जो पीले वस्त्र है, वे चमक रहे हैं। इससे कृष्ण का सौंदर्य और भी बढ़ गया है। ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನ ಸೌಂದರ್ಯ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಏನು? ಕೃಷ್ಣ ಮೊದಲೇ ಸುಂದರವಾಗಿದ್ದಾನೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಆತನ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಇರುವ ಆ ಹಳದಿಯ ಬಟ್ಟೆ ಆತನ ಸೌಂದರ್ಯವನ್ನ ಇನ್ನೂ ಸಹ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇದೆ. यहाँ कृष्ण के रूप का, उसके सौंदर्य का वर्णन हुआ है। तीसरा, अधर धरत हरि के परत, ओठ दीठी पट ज्योति, हरित बांस की बांसुरी, इंद्र धनुष रंग होती। यहाँ फिर से कृष्ण के सौंदर्य का वर्णन, कृष्ण की महिमा का वर्णन है। अधर धरत, गोपियां कहती है अधर होंठ, अधर का मतलब है होंठ, ತುಟಿಗಳು, अधर होंठ, धरत रखते ही, जब कृष्ण बांसुरी बजाने, बांसुरी ಕೊಳಲು ಊದೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ತುಟಿಗಳ ಮೇಲೆ ಆ ಕೊಳಲನ್ನ ಇಟ್ಟಾಗ, हरि के परत, जब कृष्ण अपने होंठों पर जब बांसुरी रखते हैं, ओठ दीठी पट ज्योति, अब तब जो कपड़े उन्होंने पहने हैं, जो पीत वस्त्र, और उनकी आंखों की ज्योति, कृष्ण की आंखों की ज्योति उस बांसुरी पर पड़ती है। तो हरे, वहां हरा बांसुरी हरे रंग की है, हरे रंग की बांसुरी है, और पीले वस्त्र पहने हैं, और कृष्ण की नीली नीली आंखों की दृष्टि वहां पड़ रही है। हरित, ये जब ये दृष्टि, कृष्ण की दृष्टि पड़ती है उस बांसुरी पर, हरे बांस की आ हसिರು ಬಿದಿರಿನಿಂದ ಮಾಡಿದ ಆ ಕೊಳಲು, ಕೃಷ್ಣನ ದೃಷ್ಟಿ ಯಾವಾಗ ಕೊಳಲ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಹಳದಿ ಬಟ್ಟೆಯ ಹಾಕಿರೋದು, ಮತ್ತೆ ಕೃಷ್ಣನ ಆ ನೀಲಿಯ ಕಣ್ಣಿನ ದೃಷ್ಟಿ ಆ ಹಸಿರು ಕೊಳಲ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ, ಹರೇ ಬಾಂಸುಕಿ ಬಾಂಸುರಿ, ಆ ಹಸಿರು ಕೊಳಲಿನ ಬಣ್ಣ ಇಂದ್ರಧನುಷ ರಂಗ ಹೋತಿ, ಉಸ್ಮೆ ಇಂದ್ರಧನುಷ್ ಅಂದ್ರೆ 7 ಬಣ್ಣಗಳು ಕಾಣಿಸೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಇದು ಕೃಷ್ಣನ ರೂಪ. ಕೃಷ್ಣ ಕೊಳಲು ನುಡಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ, उसका वर्णन यहाँ इस दोहे में हुआ है। इंद्रधनुष के तरह वहां इंद्रधनुष छा जाता है। अगला दोहा, या अनुरागी चित्त की गति समझै नहीं कोई, ज्यों ज्यों बूढ़े श्याम रंग, त्यों त्यों उज्जवल होई। वाह, कितना अच्छा है। या अनुरागी, अनुरागी का मतलब है प्रेमी, अनुरागी मतलब प्रेमी। प्रेमी के चित्त की, उसके मन की स्थिति कोई नहीं जान सकता। चित्त की गति, जो तीक्ष्ण गति होती है, स्पीड, उसे कोई नहीं समझ सकता. ಅಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿಸುವವರ ಮನಸ್ಸನ್ನು ಅಥವಾ ಪ್ರೇಮಿಯ ಮನಸ್ಸನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಅಲ್ಲ, ಯಾರಿಂದಲೂ ಅದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಒಬ್ಬ ಪ್ರೇಮಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಇನ್ನೊಬ್ಬ ಪ್ರೇಮಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದೇ ಹೊರತು ಬೇರೆಯವರಿಂದ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जो जो बूढ़े श्याम रंग, जैसे जितना वह उस काले रंग में, श्याम का मतलब है काला, काले रंग में डूबता है. यहाँ क्या होता है, काले रंग में डूबने से पूरा शरीर काला हो जाता है, लेकिन यहाँ प्रेमी काले रंग का मतलब है कृष्ण के रंग में, कृष्ण में, भगवान कृष्ण में जब वे डूबते हैं, कृष्ण के प्यार में जो भी डूबता है, त्यों त्यों उज्ज्वल होई, यहाँ काला नहीं होता वह और भी प्रकाशित, प्रज्वलित होने लगता है. इसका मतलब है कृष्ण का प्यार इतना निर्मल है, वह सभी उससे प्रकाशित करता है. इसका मतलब है वह सच्चा प्यार सबको देता है, उसमें कालापन या खोटापन कुछ भी नहीं है. ಅಗಲ ದೋಹ, ಇದರಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಯಾರು ಮುಳುಗ್ತಾರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಕಾಶಿಸ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣನ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ತೊಂದರೆಗೊಳಗಾಗುವವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
अगला दोहा, जप माला छापा तिलक सरै न एको काम, मन कांचै नाचे वृथा सांचे नाचे रामू। यहाँ जो ढोंग रचते हैं ना, ಢೋಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಆಡಂಬರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕೆಲವರು ತುಂಬಾ ಸಾಧುವಿನ ವೇಷದಲ್ಲಿ ಆಡಂಬರ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನು ಭಗವಂತನನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ತಪಸ್ಸು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ये दिखावे के लिए जो करते हैं ना, उनको दृष्टि में रखकर बिहारी लाल ने यह दोहा लिखा है। जप हाथ में जप माला पहनकर, छापा छापा विभूतिಯನ್ನು ಹಾಕಿ, छापा डालकर या तिलक लगाकर, सरै न एको काम, इतना सब कुछ करने पर इसका बाहरी दिखावे से कुछ नहीं हो सकता, कोई काम पूरा नहीं हो सकता। मन कांचय नाचय रुता, मन कांचय, कांचय का मतलब है मन कच्चा है। कच्चा का मतलब ಇನ್ನು ಮನಸ್ಸು ಪಕ್ವವಾಗಿಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ಪಕ್ವವಾಗಿಲ್ಲ. ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಜಪಮಾಲೆಯನ್ನು ಹಿಡಿದು ವಿಭೂತಿಯನ್ನು ಹಾಕಿ ತಿಲಕವನ್ನು ಹಾಕಿ ದೇವರನ್ನ ಸ್ಮರಿಸಿದರೆ ಆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಆತನ ಮನಸ್ಸು ಎಲ್ಲೋ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ದೇವರ ಕಡೆಗೆ ಅವನ ಮನಸ್ಸು ಇರೋದಿಲ್ಲ. ಮನ ಕಾಂಚೈ ನಾಚೆ, ಮನಸ್ಸು नाचता रहता है, नाचै वृथा व्यर्थ है, उसका मन नाचता रहता है क्योंकि एक स्थान पर वह केंद्रित नहीं रह सकता। वृथा सांचै नाचे रामू, ऐसा व्यक्ति कभी राम को पा नहीं सकता। अंತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವತ್ತಿಗೂ ದೇವರನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, क्योंकि उसका मन ज्यादा चंचल रहता है। ಅಂದ್ರೆ ಬಾಹರಿ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಿನ ಆಡಂಬರದಿಂದ ದೇವರು ಒಲಿಯೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಗಲಾ ದೋಹಾ, ತಂತ್ರೀನಾದ ಕವಿತರಸ ಸರಸ ರಾಗ ರತಿರಂಗ್ ಅನು ಬೂಡೆ ಬೂಡೆ ತರೆ ಜೇ ಬೂಡೆ ಸಬ್ ಅಂಗ್. ಈ ರೀತಿ ಕಾಲದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ, ರೀತಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ರಾಜರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಈ ನೃತ್ಯವನ್ನು ನೋಡೋದು, ಸಂಗೀತವನ್ನು ಕೇಳೋದು, ಬರೀ ಇಂತಹ ಅಥವಾ ಕವಿತೆಗಳನ್ನ ಕೇಳೋದು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಮನರಂಜನೆಯ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಜನರ ಎಲ್ಲರ ಮಾನಸಿಕ ಸ್ಥಿತಿನೂ ಹಾಗೆ ಇತ್ತು. सभी ऐसा ही सोचते थे कि हमें आराम से जिंदगी जीनी है, हमारे लिए जो मदिरा पान करना है, जो रति संग, जो स्त्री के साथ हमें रहना है और संगीत सुनना, यही उनका काम था। उनकी दिनचर्या यही थी, दिनचर्या में कोई बदलाव नहीं था, हर दिन यही काम करते थे, यही अपना कर्तव्य भी समझते थे, क्योंकि राजा ही ऐसा था। तब इसी ऐसे संदर्भ में यह दोहा उन्होंने लिखा है, तंत्रीनाद वीणा का वादन सुनना, कवितरस कविता पाठ सुनने से, सरस राग संगीत सुनने से, रति रंग रति के साथ रहने से, अनबूढ़े जो रहते हैं, अनबूढ़ा, अनबूढ़ा का मतलब है ना डूबकर, अनबूढ़ा ना डूबना, जो इसमें नहीं पड़ता, इससे जो दूर रहता है। जो व्यक्ति संगीत से, कविता से और स्त्री से और जो तंत्री और वीणा वादन है उससे जो दूर रहता है, इसका मतलब है जो मनोरंजन की जो जितनी मनोरंजन की जितनी भी चीजें है उससे जो दूर भागता है वह अनुडूबा नहीं है, वह कवि के अनुसार, बिहारी के अनुसार वही डूब जाता है सचमुच में जीवन में, क्योंकि उसने कोई सुख देखा ही नहीं, सभी सुखों को ठुकरा दिया तो वही सबसे पहले डूब जाता है। कवि कहते हैं तरे, तरना, उद्धार होना, कौन किसका उद्धार होगा? जे बूढ़े सबंग, जिसने इन सभी सुखों का भोग किया, ಯಾರು ಈ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸುಖದವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದನೆ ಅವನೇ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಿಜವಾಗಿಯೂ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ನಿಜವಾದ ಸುಖವನ್ನ ಅನುಭವಿಸೋದು, ಜೀವನಕ್ಕೆ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಸುಖಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕು ಆ ಸುಖಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುವವನು ಯಾರು, ಅವನೇ ನಿಜಕ್ಕೂ ಉದ್ಧಾರ ಆಗೋದು ಅನ್ನೋ ಭಾವನೆನ ಈ ದೋಹಿನಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಗಿನ ಕಾಲದ ಸ್ಥಿತಿ ಹಾಗಿತ್ತು. ಅಗಲ ದೋಹ, कहलाने एकत बसत अही मयूर मृग बाघ, जगत तपोवन ಸೋಕಿಯೋ ದೀರಘ ದಾಘ ನಿದಾಘ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಈ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದ ವರ್ಣನೆ ಇದೆ.
ಬೇಸಿಗೆ ಗ್ರೀಷ್ಮ ಋತು ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಬಿಸಿಲು. ಆ ಬಿಸಿಲು ಎಷ್ಟಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ತಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. इतनी गर्मी हर चारों ओर बढ़ गई है, कहीं रहने के लिए जगह भी नहीं मिल रही है, छांव नहीं है, ನೆರಳು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. तब ऐसी स्थिति में क्या जानवरों की भी क्या हालत थी, ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ಮನುಷ್ಯರಿಗಂತೂ ಇರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. जानवरों की क्या हालत थी उसका वर्णन करते हैं. कहलाने व्याकुल होकर इस गर्मी से एकत बसत, एक ही जगह अही मयूर. अही का मतलब है सांप. अही ಅಂದ್ರೆ सांप ಹಾವು, ಮಯೂರ್ ಅಂದ್ರೆ ಮೋರ್. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಹಾವು ಮತ್ತೆ ಮೋರ್ ಅಂದ್ರೆ ನವಿಲಿಗೆ ಎಷ್ಟು ದ್ವೇಷ ಇದೆ. ನವಿಲು ಹಾವನ್ನ ಕಂಡರೆ ಸಾಯಿಸೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ. ಹಾವು ಮತ್ತೆ ಈ ನವಿಲು ಒಂದೇ ಕಡೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ಯಂತೆ. ಮಹಿ ಮಯೂರ್ ಮೃಗ ಬಾಗ್, ಮೃಗ जिंके, बाघ हुली, और जैसे सांप और मोर एक जगह वास कर रहे हैं, वैसे ही उसी स्थान पर बाघ भी है और बाघ के पास ही हिरण भी है. इसका मतलब है सभी एक ही जगह पर आ गए हैं. क्यों आ गए हैं? सभी गर्मी से वे व्याकुल होकर एक ही जगह पर आए हैं. कोई किसी का नुकसान नहीं कर रहा है. क्यों? क्योंकि सभी उस गर्मी से व्याकुल हो गए हैं. ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳು ಒಂದೇ ಕಡೆ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನವಿಲು ಹಾವಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹುಲಿ ಆ ಜಿಂಕೆಗೆ ಏನನ್ನೂ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ऐसी स्थिति को देखकर कवि कहते हैं, जगत तपोवन सोकियो. जग ಈ ಪ್ರಪಂಚವ ಒಂದು ತಪೋವನ್, ತಪೋಭೂಮಿ हो गया है. यह दुनिया एक तपोभूमि हो गई है. दीरग दाग निधाग. ಈ परिस्थिति बरोदಕ್ಕೆ ऐसी स्थिति आने के लिए कारण क्या है? वो जो गर्मी है. ग्रीष्म ऋतु की गर्मी ने इस दुनिया को, इस भूमि को एक तपोभूमि के रूप में परिवर्तित कर दिया है. ಅಂದ್ರೆ ಬಿಸಿಲು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಂದು ಮಾಡಿ ಒಂದು ತಪಸ್ವಿಗಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಪೋಭೂಮಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಹಿಂಸೆಯೂ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತಹ ಸ್ಥಿತಿಗೆ ತಂದು ನಿಲ್ಲಿಸಿದೆ. अगला दोहा. बैठी रही अति सघन बन, पैठी सदन तन माह, देखी दोपहरी जेठ की, छाहो चाहती छाह. यहाँ भी गर्मी का वर्णन है. ज्येष्ठ मास का, जेठ ಅಂದ್ರೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ. ಅದು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬಿಸಿಲಿದೆ. इतनी गर्मी बढ़ गई है. बैठी रही अति सघन घन, कहीं छाया छाव नहीं मिल रही है. ಅಂದ್ರೆ ನೆರಳು ಎಲ್ಲೂ ಸಿಗ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಿಸಿಲು, ಅಷ್ಟು ಬಿಸಿಲಾಗಿದೆ. ಯಾರಾದ್ರೂ ನೆರಳ ಕೆಳಗಡೆ ಆಶ್ರಯ ಪಡಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ कोई छाया के नीचे जाकर बैठना चाहता है, छांव के नीचे, पेड़ की छाया के नीचे नहीं मिल रही है. क्यों? बैठी रही अति सघन बन, शायद वह छांव भी, छाया भी कहीं भाग गई है किसी सघन घन. ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಥಿಕ್ ಫಾರೆಸ್ಟ್, ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಾಡಿನ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಅಡಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಅಂದ್ರೆ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾಕೆ? ನೆರಳನ್ನ ಹುಡುಕ್ತಾ. ಯಾ ಪೈಠಿ ಸದನ ತನ್, ಇಲ್ಲ ಮನೆ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿರಬಹುದು. किसी के घर में गई होगी, तन रूप धारण करके, शरीर रूप धारण करके. शायद वह किसी के घर में गई होगी या किसी घने जंगल में गई होगी. क्योंकि उसे भी क्या चाहिए? छांव चाहिए. ಅದಕ್ಕೂ ಏನ್ ಬೇಕಾಗಿದೆ? देखी दोपहरी जेठ की. ಈ ನೆರಳು ಯಾಕೆ ಓಡಿ ಹೋಗಿದೆ ಕಾಡಿಗೋ ಅಥವಾ ಮನೆ ಒಳಗಡೆಗೆ ಅಂದ್ರೆ देखी दोपहरी जेठ की, ಆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ, ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸದ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಬಿಸಿಲನ್ನ ನೋಡಿ. उस जेठ की दोपहरी की गर्मी को देखकर छाहो चाहती छाह. ಆ छांव ಅಂದ್ರೆ ನೆರಳು ಸಹ छाया को ढूंढते हुए किसी जंगल में चली गई होगी या किसी घर में चली गई होगी. यहाँ गर्मी के प्रकोप का वर्णन है. अगला दोहा. बतरस लालच लाल की, मुरली धरी लुकाय, सौह करे बहुन हसे, दैन कहे नटी जाय. यहाँ गोपियां कृष्ण से बातें करना चाहती है. कृष्ण ಜೊತೆ ಮಾತಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ. लेकिन कृष्ण क्या करता था? हमेशा बांसुरी लेकर बजाता था.
बजाने कहीं जाकर बैठ जाता किसी पेड़ पर, पेड़ के नीचे कहीं। गोपियों ने क्या किया, बतरस लालत, बतरस बात करने की, बतरस का मतलब है बात करने की जो लालसा थी, इच्छा थी, उस इच्छा के कारण उन्होंने, उन गोपियों ने लाल की मुरली चुरा ली। लाल ಕೃಷ್ಣ ಕಿ ಮುರಳಿ ಬಾನ್ಸುರಿ ಕೊಳದನ್ನ ಕದ್ದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನನ್ನ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕು, ಕೃಷ್ಣ ಮಾತಾಡಕ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೊಳಲು ಊದುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಾ ಗೋಪಿಯರು ಸೇರ್ಬಿಟ್ಟು ಆ ಕೃಷ್ಣನ ಕೊಳದನ್ನ ಕದ್ದು ಎಲ್ಲೋ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಮುರಳೀಧರಿ ಲುಕಾಯಿ ಕಿಸಿ ಕೋ ದಿಯಾ ನಹಿ ಕಹಿ छुपा के रख दी। सोम करे, जब कृष्ण को पता चला उसकी मुरली गुम हो गई है, तना ಕೊಳಲು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲೋ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, वो सीधा गोपियों के पास आया, आकर पूछता है, तो उनसे विनती करता है, मेरी बांसुरी दे दो। लेकिन गोपियां उसे बांसुरी वापस नहीं करती। सोह करे, वे कहती है नहीं, हमें पता नहीं है, संकेत कर रही है। बहुन हंसे, आंखों में हंस रही है एक दूसरे को देखकर। ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಒಬ್ಳು ಇನ್ನೊಬ್ಳನ್ನ ನೋಡಿ ಗೋಪಿ ನಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಆದ್ರೂ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ದೈನ ಕಹೆ दीनता सेवा प्रार्थना करने पर भी उसे ये भी दीनता से बताती है, हमारे पास नहीं है, हमें उसके बारे में पता नहीं। नटी जा, इस प्रकार वे नट, इसका मतलब है उनके सामने अभिनय कर देती है कि हमें उस मुरली के बारे में कुछ भी पता नहीं है, बांसुरी के बारे में, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಆ ಕೊಳದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ನಮಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲಾ ಗೋಪಿಯರು ಸೇರಿ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ನಾಟಕ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನು, ಅವರು ಕೃಷ್ಣನೊಟ್ಟಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡೋ ಆಸೆ ಇತ್ತು. ಕೃಷ್ಣನ ಹಾಗೆ ಬಿಟ್ರೆ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕೊಳಲನ್ನು ಊತ ಯಾವ್ದೋ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಕೂತು ಬಿಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೊಳಲನ್ನ ಕದ್ದು ಆ ಕೃಷ್ಣ ಕಿ ಜೋ ಬಾಲ ದಿಲಾ है उसे वे देखना चाहती है। इस प्रकार बिहारी लाल द्वारा रचित इन दोहों को हमने आज सीखा है। आप घर में अभ्यास कीजिए और परीक्षा में अच्छी तरह से लिखिए और आपका भविष्य उज्जवल रहे। धन्यवाद।